गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंद श्रीहरी, कृपा करावी लवकरी तुम्ही पदनाथाच्या वरी, कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्ताची साचार, कल्पतरू वा चिंतामणी ऐसा तुझा गाद महिमा, संत गाती राघवा रामा, दासगणूशी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका। असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्करी, दीनदुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज। लांब लांबोनी भक्त येती समर्थांते वंदिती, मधु तेथे माशादमती न लगे करणे आमंत्रण। एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले, महाराज होते बसलेले निजासनी आनंदात। ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलटाला करू लागले वृक्षावर। कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन, वृद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया। उदयाजली नारायण येऊ पाहे हर्षे करुण, तेने तम पलायन करू लागला कंदिरिशी। परमभाविक सुवासिनी रतसंडास मार्जिनी, वत्स घेऊन पाहुनी तोडू लागली चऱ्हाटे। ऐशा त्या रम्म वेळेस एक साधू शेगावास, येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या। तो भिकार गोसावी मानमान्यता त्याची राहावी, कोठोनिया सांगा बरवी श्रीमंताच्या मंडळीत। भगवी चिंधी डोक्यास जोडी वाम बगलेस, होती एक नेसण्यास फाटकीशी लंगोटी। मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला, ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे। दर्शनाची भीड फार हो लागली साचार, अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास। तो ठाईत बैसून करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला। समर्थाचा लौकिक भला मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पिण्याचा। तो मम हेतू मनात जिरुणदाया पाहे येथ, या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुशे। गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील लाथा, मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी। माझ्या नवसाची तू मात सांगू तरी कवणाप्रत, येथे एकही ना दिसत प्रेमिया शांभवीचा। जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी, आणि माने सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम। ऐशे नाना विचार गोसावी करी साचार, झाला होता परम आतुर दर्शन घ्याया समर्थांचे। ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत आणा काशीचा गोसावी। तो पाहत्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला, हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी। आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत, मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले। ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा। त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा। न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका। मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला, तो महाराज वदले तयाला काढ धोडीची पोटडी। जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीच धोडीत, त्या पोटडीचे आज येथ हो देगा पारणे। गोसावी पदी लागला गईवर त्याशी दाटला, गडबडा लोडू लागला बालका परी स्वामी पुढे। महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठून बैस, पोटडीच्या बुटीस काढ बाहेर धोडीच्या। नवस केला सते वेळी
नाही लाज वाटली आणि आता काही लाविली चाळवा चळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने मी बुटी काढितो नवस आपुला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दीनाला आठवण माझ्या बुटीशी नित्य राहावी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा फक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आणामणी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी तेथे शंकरा कारण आडन आले वानरपण ठेवी माझ्या बुटीची आठवण राहायाती ते स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा आहेर करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इद कारणे ही इतरा आणि लवणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय धायले मायपूर्वी बालकलडे वेडे वाकुडे असले दरी गोसाव्याने बुडी काढली हातावरी घेऊन धुतली चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुषा गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलाशे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता नच आली समर्थाते पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी न एकोणास त्याची सरी खरेच अति थोरते वेदरुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले चंदन चावल बेलगीपतिया प्रेम भारी या पदार्थाया ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे कधी गणगणांचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी रहावे पडून शय्येवरी निचेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला व्याधीची शरीरी बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नशी आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परियशन आले तिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले परिण कोणी पाविले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाप्रत करुणी पाहू एक वेळा बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणिल्या मनात काय एक नाही होत सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहुण प्रत्यंतर जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणातीर्थ द्या कृपा करुणी मदप्रत ते तीर्थनोय अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमुच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले भवानी रामा विनविले द्याया तीर्थ समर्थाचे भवानी राम सज्जन
होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्वळ होती. प्याल्यामध्ये पाणी भरून समर्थाच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे चुकाविली मान, तीर्थ पाजिले नेऊन, जानरावा कारण घर घर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखाशी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार आला कडून सर्वांशी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसामाधारी जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संताचे चरणतीर्थ, साधनात झाले अमृत, संतनते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐशी शंका, उत्थान पावे सहज देखा, श्री गजानन सारिका संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना, यमाजी पंताची या सजना परिहास आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परिसंकटा ते वारिती, आगंतुक आल्यास ते. सच्चिदानंद बाबाशी याज्ञेशे उठविले नेवाशाशी, परी ते अखेर आळंदीशी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुके आहे, हे गंडांतर ताळीती पाहे, ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत दगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा अधिदैविक, या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर, त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा, औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी. ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिकीचा होय नाश, तैसे अधिदैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवनाच्याने नटडे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देवोनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण, तेच आले घडून शेगावा माधारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती याजनी, परी तो नवस सद्येंनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धाच अवघ्या माधारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळे मृत्यूसाचे, वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐशी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधू वीण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्यदान, उगीच पाहू पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर, साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामींशी पेत पडला, त्यांनी मनाशी विचार केला, तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाळ नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वामी महाराज दयाधन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काहीच न त्यांचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीन जरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी, सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मूल भावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुतही वर,
वाशीत होतो साचार, हा न्याय निसर्गाचा. वाशीत हिवर झालेला चंदन मानिना आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपततो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण, हिरे गाळा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुषवीन गारेला. गारती गारत राही पायाखाली तुडविली जाई, ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एक मैंद, संत सेवा हातमद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही येठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी, निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांचं सांगत तसे आपला चौरात करीत तसे, त्या अधमांचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरुगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी, कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शन आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना, मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले, येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून येठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला म्हणी, त्याने जाऊन तक्षिणी महाराजांशी उठवले. मंडळीचे काम झाले परी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होटी भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधतो मठी, घुमारे घाले कधी कधी ऐसा अति नीच हा. या घुमारांचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सो मला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करांशी लेखू नये निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला, विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ते ऐसेची करीतात, ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन, संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, भलभलते सांगता ते साक्षात्कार ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना नमुडी आवडतं सानिध्य त्या षडांचे. पतिव्रतेशी शेजार कसबिणीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शठाते राखिती परीन त्याला महत्त्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृत्यकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनींची लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे रक्षण करीती निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून शेर ठेवती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करती जरी, किमती माझी ठेविती परी
गुणांप्रमाणे भेद पाहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतळ होते साचे. पाय लाभून साधूचे दैवदूर झाले की. जरी तो हा ढोंग करिता तरी योग्यते प्रती चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली. कर्पवृक्षाच्या टळवती बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी कामधेनू पासुनी. ऐसे न कोणी करावे संतापाशी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे अहिर्निशी जागृत. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भावाब्धित. अवघ्या भाविकांकारणे श्री हरिहरार्पणवस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोध्याय समाप्त.